ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण डबल सेट मध्ये काम तुम्हाला मिळून जाणार आहे। हा कपडा जो राहणार आहे तो तुम्ही बघू शकता काठपदर मध्येच काही वेगळं आहे। आता वेगळं म्हणजे काय, तर ही जी साडी आहे ती खूप सुंदर दिसते, कारण की हा चंदेरी सिल्कचा कपडा राहणार आहे। पार्टीवेअर कलेक्शन पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये हा जो काम आहे तो प्रिंट नाहीये, हाही धाग्यांचं काम आहे। यांच्यामध्ये हेवी ब्लाउज येतो आणि एक्सेसरी एक्स्ट्रा दिलेली आहे। हे अशा पद्धतीने पुन्हा बंच वाईज मिळेल। आता बंच मध्ये कशा पद्धतीने, तर असे कलरफुल मॅचिंग सोबत मिळून जाणारे हे झरकन डायमंड आणि सिरोस्की डायमंडच्या जे कामं असतात ना ते थोडंसं रिच लुक देतात, तर ते कलेक्शन पण तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। म्हणजे जय भीम असतात त्या लोकांना लग्न प्रसंगामध्ये वाईट लागतं, मग तशा पद्धतीचं पण कलेक्शन आहे। ऍक्च्युली इथे कस्टमर जे आहेत ना ते परचेसिंग करून घेऊन सुद्धा गेलेले आहेत। नमस्कार मित्रमंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अंकलेश्वर सिल्क मिल्स मध्ये। आज मी तुम्हाला रेंडमली कलेक्शन दाखवणार आहे की इथे कशा पद्धतीची व्हेरायटी मेंटेन केली गेलेली आहे आणि जे आपल्या महाराष्ट्राला चालते तशा पद्धतीचं कलेक्शन आहे की नाही आहे ते तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये समजू शकता। तर पहिला जो सॅम्पलिंग एरिया आहे ते तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला कॉटन बेस मध्ये पण कलेक्शन मिळणार आहे, जे की बांधणीचं असतात तशा पद्धतीने आणि कलरफुल मॅचिंग राहणार आहे ह्याच्यामध्ये। इवन तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन टेस्ट म्हणजे की काठपदरची साडी पण बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण डबल सेट मध्ये काम तुम्हाला मिळून जाणार आहे। ह्यांच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्हाला मिळेल आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला अतिशय कमी रेट मध्ये मिळणार आहे। हा कपडा जो राहणार आहे तो तुम्ही बघू शकता काठपदर मध्येच काही वेगळं आहे। आता वेगळं म्हणजे काय, तर ही जी साडी आहे ती खूप सुंदर दिसते, कारण की हा चंदेरी सिल्कचा कपडा राहणार आहे। चंदेरी सिल्क मध्येच तुम्हाला विविंगचा काम सुद्धा मिळते। ह्याच्यानंतर आपण थोडंसं कॉटन बेस मध्ये जाऊया, तर इथे तुम्हाला कॉटनच्या साड्या सुद्धा मिळून जाणार आहे। म्हणजे आता थंडीचा टाइम आहे तर कॉटनची साडी जास्त विक्री होते, तर हे कॉटन आणि लिलन कॉटनचं कलेक्शन आहे। सोबत इथे डिजिटल प्रिंटचं पण खूप सर्व नवीन कलेक्शन पण आहेत, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतातच। आता ही जी डिझाईन आहे ही डिझाईन आपल्या इकडे खूप जास्त चालते आणि तसंच विविंगचं काम म्हणजे जेकार्ड विविंगचं काम सुद्धा मिळते। त्याच्यानंतर पार्टीवेअर कलेक्शन बघूया, तर हे बघा अशा पद्धतीने पार्टीवेअर कलेक्शन पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये हा जो काम आहे तो प्रिंट नाहीये, हाही धाग्यांचं काम आहे। यांच्यामध्ये हेवी ब्लाउज येतो आणि एक्सेसरी एक्स्ट्रा दिलेली आहे, कारण की आता हल्दी कुंकूचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये असंच काही वेगळं वेगळं द्यावं लागतं, तर असे कलेक्शन आहे। वरच्या भागाला पण तुम्ही बघणार तर अजून संपूर्ण कलेक्शन आहे। हे लिलन कॉटन राहणार आहे, हे पण लिलन कॉटन राहणार आहे। सोबत पाऊच बॅग पॅकिंग वाली साड्या जे की आता लग्नासरा पण चालते, मग त्या हिशोबाने पण लागतात, तर तेही कलेक्शन आहे। चला थोडे पुढे जाऊया। इथे स्टार्टिंग प्राइस फक्त आणि फक्त 100 रुपयापासून मिळतात बघ। प्रत्येक साडी 100 रुपयाची नसते, वेगवेगळी रेट असते, वेगवेगळी डिझाईन असते त्या हिशोबाने। हे बघा हे अशा पद्धतीने पुन्हा बंच वाईज मिळेल। आता बंच मध्ये कशा पद्धतीने, तर असे कलरफुल मॅचिंग सोबत मिळून जाणारे हे जो कपडा राहणार आहे तो डोला सिल्क मध्ये मिळून जाणार आहे। म्हणजे कपड्याची क्वालिटी जशी तुम्हाला पाहिजे तशी मिळेल। मग ते सिल्क पाहिजे किंवा वर्क मध्ये पाहिजे किंवा तुम्हाला प्रिंट मध्ये पाहिजे। प्रिंट मध्ये पण जॉर्जेट, शिफॉन, वेटलेस, सांडग्राम, तसंच पूनम साडी, हे असे वेगवेगळं फॅब्रिक वाईज तुम्हाला इथे कलेक्शन मिळेल। अजून सुद्धा वर्क साडी आहे आणि हे जे वर्क साडी आहे ते पार्टीवेअर आहे। जसं का मी तुम्हाला एक दाखवेल ना, तर ह्याच्यामध्ये झरकणचं काम तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहे। बघू शकता हे झरकन डायमंड आणि सिरोस्की डायमंडच्या जे कामं असतात ना ते थोडंसं रिच लुक देतात, तर ते कलेक्शन पण तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। अजून आपण पुढे बघूया, तर इथे व्हाईट बेस वाली साड्या पण जास्त विक्री होतात। म्हणजे जय भीम असतात त्या लोकांना लग्न प्रसंगामध्ये वाईट लागतं, मग तशा पद्धतीचं पण कलेक्शन आहे। ऍक्च्युली इथे कस्टमर जे आहेत ना ते परचेसिंग करून घेऊन सुद्धा गेलेले आहेत, तर तुम्ही इथे बघू शकता स्टॉक जो आहे ना तो रिकामा झालेला आहे, कारण की व्हाईट बेस साऊथला पण खूप जास्त विक्री होतो आणि आपल्या महाराष्ट्राला पण विक्री होतं, तर त्या हिशोबाने कस्टमर जे आहेत ना ते इकडनं घेऊन जातात। सुरत मधनच कपडे घेणं खूप स्वस्त आणि चांगलं क्वालिटी घेणं असं असतं, म्हणून लोक व्यवसाय करायचा विचार केला ना की एक वेळेस नक्की सुरतला येतात। तुम्हीही व्यवसाय करायचा विचार केलेला असेल ना, मग तुमचा कमी बजेट असो किंवा खूप मोठा बजेट असो, एक वेळेस नक्की व्हिजिट करा अंकलेश्वर सिल्क मिल्सला, जे की सुरत गुजरात मध्ये लोकेटेड आहे। ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते। सुरत स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाचा अंतर आहे।
कमिला दरवाजा यायचे. कोणालाही तुम्ही ऑटोवाल्याला सांगू शकता किंवा व्हेइकल घेऊन येताय तर आम्ही लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला पाठवून देऊ. सोबत कमिला दरवाजा हा तुमचा लँडमार्क आहे. तिकडे तुम्हाला यायचे आणि त्याच्या समोरच तुम्ही बघणार तर अंकलेश्वर सिल्क मिलचा एक खूप मोठा बोर्ड दिसेल आणि तो जो बोर्ड आहे 451 टेक्सटाईल मार्केटच्या जवळ तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्हाला यायचे 3rd फ्लोअरवर 225-226 शॉप नंबर राहणार आहे. अजून बराच कलेक्शन आहे, जसं काही प्रिंटमध्ये वेगवेगळं आहे, तसंच तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन पण आहे. वर्कमध्ये पण तुम्हाला मिळून जाणार आहे. आता लाईट प्रिंट पाहिजे तर लाईट प्रिंट मिळेल आणि कुणाला डार्क प्रिंट पाहिजे तर तुम्हाला डार्क प्रिंट पण तुम्हाला मिळून जाणार आहे. बघू शकता पश्मिना ह्या कॅटलॉगचं नाव आहे. पश्मिना सिल्क ज्याला आपण म्हणतो. कुर्ती पण खूप जास्त विक्री होते पश्मिनाची. तशी ह्या पश्मिना सिल्कमध्ये साडी पण तुम्हाला मिळणार आहे. कलरफुल ऑप्शनच्या सोबत मिळणार आहे. रनिंग कलर येणार आहे ह्याच्यामध्ये. आणि अजून तुम्हाला प्रिंट जे कलेक्शन आहे ते पण वेगळ्या जागेवर म्हणजे इथेच आहे पण वेगळा डिपार्टमेंट आहे. आता हा जो डिपार्टमेंट होता जे की महाराष्ट्राला चालतं त्या पद्धतीचं कलेक्शनची इथे व्हेरायटी मेंटेन केली गेलेली होती. तर हे कलेक्शन तुम्हाला नक्की आवडले असेल तर स्क्रीनवर नंबर आहे. त्या नंबरवर कॉल करा. संपूर्ण साड्यांची डिटेल घेऊ शकता. रेट वाईज, डिझाईन वाईज, कलर मॅचिंग वाईज संपूर्ण माहिती घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.